नमस्कार, किरण's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिकवणार आहे शेंगदाण्याचं बट्ट। चला तर मग काय लागतं बघूया साहित्य। शेंगदाण्याचं बट्ट बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे, राई, जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, लाल तिखट, हळद पावडर आणि हिंग पावडर आणि चवीनुसार मीठ, तेल, कढीपत्ता, 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर आणि पाणी। गॅसवर पॅन ठेवले। आता आपण जे अर्धी वाटी शेंगदाणे होते ना आपण त्यांना भाजूया। थोडेफार भाजले ना की मग आपण त्यांना मिक्सरमधून काढूया, बारीक कूट करायचा। शेंगदाणे जे भाजले होते ना त्याचं मी मिक्सरमधून कूट केलं आहे। तर मी हा कूट केला आहे ना, आता मी याला परत मिक्सरच्या भांड्यात टाकणार। याच्यात थोडं पाणी टाकणार आणि याला मी फिरवणार। हे बघा, हे शेंगदाण्याचं कूट आणि पाणी टाकून जे मी पेस्ट केली ना ती अशी झाली आहे, अशी पातळ। मी आता पॅन ठेवलंय गॅसवर। 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकते। हे चांगलं गरम झालं। आता मी राई टाकली, चांगली तडतडे। आता मी याच्यात लसूण टाकते। नंतर कढीपत्ता, चवीनुसार तिखट, आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं टाकायचं। हळद पावडर 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, जिरे पावडर 2 चमचे, शेंगदाण्याचं कूट त्यात पाणी टाकून फिरवलं होतं मिक्सरमधून, हे सगळं या मसाल्यांमध्ये टाकायचं। थोडा हिंग टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि याला शिजू द्यायचं। एक उकळ आली की गॅस बंद करायचा। आता याला उकळ आली आहे। ह्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा। आता हे आपलं शेंगदाण्याचं बट्ट मस्त झालंय। आपण ताटलीत घेऊ। तुम्ही हे कशाबरोबर पण खाऊ शकता, पावाबरोबर, चपातीबरोबर, दशमी, भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, तांदूळाची भाकरी, हे तुम्ही कशावरही खाऊ शकता, छान लागतं। हे झालं शेंगदाण्याचं बट्ट। जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत नमस्कार।